नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन लाईव्ह या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण आपल्या SK एज्युकेशन लाईव्ह या ॲपवर आपला जो इंग्रजीचा कोर्स आहे त्यावर काही डिस्काउंट, काही ऑफर दिलेली आहे. ऑफरमध्ये आत्ता हा कोर्स जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी 699 मध्ये उपलब्ध असेल. या कोर्सची व्हॅलिडिटी 7 महिने असतील आणि हा जो कोर्स असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे, ज्यामध्ये 170 प्लस लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळतील. शिल्लक राहिलेली सर्व लेक्चर्स तुम्हाला लाईव्ह फॉर्मॅटमध्ये मिळतील. हा कोर्स TCS प्लस IBPS इंग्लिश म्हणून डिझाईन करण्यात आलेला आहे. त्यामुळे TCS आणि IBPS देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि हा कोर्स जर सगळ्यांनी अटेंड केला आणि चांगली प्रॅक्टिस केली तर जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला अपकमिंग TCS आणि IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये मिळू शकतात. त्यासाठी SK एज्युकेशन लाईव्ह हे ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही क्लिक करून ॲप डाउनलोड करू शकता आणि कोर्स जॉईन करू शकता. चला सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला. आजच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा आपण TCSचं एक प्रॅक्टिस अँड रिव्हिजन लेक्चर कंडक्ट करत आहोत. यामध्ये महत्त्वाचे 25 क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत. प्रत्येक प्रश्नामध्ये एक रूल असेल, एक एक्सेप्शन असेल किंवा एक कन्सेप्ट असेल, तो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तो जर आपल्याला व्यवस्थित कळाला तर तशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न जेव्हा अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये आपल्याला विचारले जातील तेव्हा त्यांची अचूक उत्तरं आपल्याला देता येतील. मग बघा, पहिला प्रश्न काय आहे की आयडेंटिफाय द एरर इन द यूज ऑफ प्रपोजिशन. प्रपोजिशनचा एक एरर केलेला आहे, सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्समध्ये प्रपोजिशनचा एरर आहे. तर तो प्रपोजिशनचा एरर आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे, ओळखायचा आहे दिलेल्या वाक्यामध्ये. मग सेंटेन्स बघा, राधिका इज नॉट कॅपेबल ऑन पार्टिसिपेटिंग इन नॅशनल लेवल कॉम्पिटिशन. राधिका नावाची कोणीतरी मुलगी आहे, इज नॉट कॅपेबल म्हटलेलं आहे की ती कॅपेबल नाही आहे, समर्थ नाही आहे ऑन पार्टिसिपेटिंग इन अ नॅशनल लेवल कॉम्पिटिशन. की जे नॅशनल लेवल कॉम्पिटिशन आहे, या नॅशनल लेवल कॉम्पिटिशनमध्ये राधिका नावाची मुलगी भाग घेण्यासाठी, पार्टिसिपेट करण्यासाठी कॅपेबल नाही आहे. आता सर्वांना माहिती असेल की या ठिकाणी एरर कोणता आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण वाक्यांमध्ये हा एक प्रपोजिशन आपल्याला पाहायला मिळतोय ऑन, आणि हा एक इन प्रपोजिशन आपल्याला पाहायला मिळतोय. जर आपण व्यवस्थित बघितलं मित्रांनो तर कॅपेबल नंतर हा जो ऑन आहे, हा ऑन प्रपोजिशन चुकीचा असतो. कॅपेबल नंतर आपल्याला ऑफ हा प्रपोजिशन यूज करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला जर माहिती असेल तर अगदी चांगलं आहे, आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर आत्ता मात्र कायमचं लक्षात ठेवा की कॅपेबल हा शब्द जर आला तर त्यानंतर ऑफ हा प्रपोजिशन वापरला जातो, आणि त्यानंतरचा जो व्हर्ब असणार आहे तो ING स्वरूपात असणार आहे. मग या ऑफ नंतरचा हा जो व्हर्ब आहे मित्रांनो, हा पार्टिसिपेटिंग बघा ING स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हे देखील कसं आहे, बरोबर आहे. मग आपण जर पाहिलं तर ऑप्शन बी मध्ये आपल्याला ऑफ पाहायला मिळतोय, आणि म्हणून ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. आता हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल. याचा छोटासा पॉइंट जो मी तुम्हाला समजून सांगितला की कॅपेबल नंतर ऑफ आला पाहिजे, हे तुम्हाला आता नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, द सन रिव्हॉल्व्स अराउंड ए अर्थ. आता हा इतका सोपा प्रश्न आहे, इतकं सोपं सेंटेन्स आहे आणि इतकं छोटंसं सेंटेन्स आहे की प्रत्येकाला या सेंटेन्समध्ये नेमका कोणता एरर आहे तो निश्चितपणे ओळखता येणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सांगायचं आहे की या सेंटेन्समध्ये नेमका कोणता एरर आहे. गुड मॉर्निंग मॅडम. द सन रिव्हॉल्व्स अराउंड अ अर्थ. आता सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे की अर्थ हा जो शब्द आहे याच्यासोबत आर्टिकल द चा वापर केला जातो. अर्थ सोबत आपण आर्टिकल ए चा वापर करत नाही मित्रांनो. अर्थ सोबत आपण कुणाचा वापर करतो, आर्टिकल द चा वापर करतो, आणि म्हणून या ठिकाणी हा अ जो आहे हा चुकीचा आहे. दॅट्स वाय ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन, आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन या ठिकाणी होईल. अत्यंत सोपा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, वेन मयंक केम आय शॅल गो विथ हिम टू सर्कस. जेव्हा मयंक येईल तेव्हा मी त्याच्यासोबत सर्कसला जाईल. वेन मयंक केम, वेन मयंक केम आय शॅल गो विथ हिम टू द सर्कस. तेव्हा मी त्याच्यासोबत सर्कसला जाईल. आता बघा, सगळ्यांना मी सांगितलेलं आहे टेन्स या प्रकरणामध्ये जेव्हा आपण प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स घेत होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा इफ असेल
अनलेस असेल किंवा वेन असेल आणि याच्याशी आपल्याला एखादी ॲक्शन जोडायची असेल तर ती आपण कोणत्या टेन्समध्ये जोडतो, तर ती आपण जोडतो प्रेझेंट इनडेफिनेट टेन्समध्ये. ते कुठे जोडतो आपण? प्रेझेंट इनडेफिनेट टेन्समध्ये जोडत असतो. कुठे जोडतो मित्रांनो? प्रेझेंट इनडेफिनेट टेन्समध्ये जोडत असतो. मग आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वेन आहे आणि वेन नंतर हा जो टेन्स आहे हा टेन्स प्रेझेंट इनडेफिनेट टेन्स आला पाहिजे. म्हणजे मयंक नंतर हा केम जो V2 आहे हा चुकीचा आहे. या ठिकाणी काय असायला पाहिजे? कम्स असायला पाहिजे, तेव्हा आपलं वाक्य बरोबर होईल. म्हणजे हा जो केम आहे हा केम चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे हे ऑप्शन बी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल. याला आपण टाइप 1 कंडिशनल सेंटेन्स असं म्हणत असतो. टाइप 1 कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये ॲक्शन जी असते ती कशी असते? प्रोबेबल असते. त्यामुळे प्रेझेंट इनडेफिनेट टेन्समध्ये तुम्हाला हा पार्ट मी व्यवस्थित समजून सांगितलेला आहे की कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचं ॲप्लिकेशन करायचं आहे, वापर करायचा आहे. आणि हा एक पार्ट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचा वापर करायचा असतो. या ठिकाणी जर तरच्या गोष्टी आहे की जर असं झालं तर असं होईल. जर मयंक आला तर मी त्याच्यासोबत सर्कसला जाईल. मग जर मयंक आला तर यासाठी आपण जर साठी इफ घेतो किंवा वेन घेतो किंवा आपण अनलेस घेतो आणि त्यानंतर आपण प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचा वापर करत असतो मित्रांनो. ओके, क्लिअर आहे? हे 120+ रूल्समध्येही तुम्हाला सांगितलेलं आहे. ग्रामर पार्ट ऑफ स्पीचमध्ये आपण टेन्स या प्रकरणात जे घेतलेलं आहे त्यामध्ये देखील हा पॉईंट क्लिअर केलेला आहे. पुढे बघा. In course by time he was wise enough to realize the mistake of his past life. आता बघा, इन अ कोर्स बाय टाइम म्हटलेलं आहे. सो इन कोर्स बाय टाइम जे आहे हे चुकीचं आहे. इन कोर्स ऑफ टाइम म्हणत असतो आपण. काय म्हणतो मित्रांनो? इन कोर्स ऑफ टाइम म्हणतो आपण. म्हणतो इन कोर्स ऑफ टाइम असं म्हणत असतो आपण. म्हणतो इन कोर्स ऑफ टाइम. याचा अर्थ होतो वेळेच्या बरोबर, वेळेबरोबर. म्हणजे जसं जसं टाइम टू टाइम आपण म्हणतो अगदी त्याबरोबर, त्या संबंधित. सो इन कोर्स ऑफ टाइम, वेळेबरोबर, ही वॉज वाईज इनफ टू रिअलाइज, हळूहळू तो वाईज झाला रिअलाइज करण्यासाठी द मिस्टेक ऑफ हिज पास्ट लाईफ. त्याच्या पास्ट लाईफमध्ये त्याने ज्या मिस्टेक, त्या चुका ज्या केल्या होत्या त्याबद्दल तो वाईज झाला. मग आपण जर पाहिलं तर इन कोर्स बाय टाइम आपण म्हणू शकत नाही. आपल्याला काय म्हणावं लागेल? इन कोर्स ऑफ टाइम म्हणावं लागेल. तेव्हा आपलं हे सेंटेन्स बरोबर होईल. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. क्लिअर आहे सर्वांना? ओके, राईट ऑप्शन बी. पुढे बघा. सिलेक्ट द ग्रामॅटिकली करेक्ट व्हर्जन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. हाही एक सोपा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते जमणार आहे मित्रांनो. सेंटेन्स आहे आय लाईक माय पपीज. मला माझ्या पपीज आवडतात. पपीज म्हणजे जी डॉग्स असतात त्याची जी पिलं असतात छोटे छोटे त्यांना आपण पपीज असं म्हणतो. मॅक अँड मॅट बट आय लाईक मॅट बेस्ट. आता आपण जर पाहिलं मित्रांनो तर हे एक सेंटेन्स दिलेलं आहे आणि हे सेंटेन्स चुकीचं आहे, रॉंग आहे. मग याऐवजी कोणतं सेंटेन्स बरोबर असेल? ऑप्शन ए मध्ये असलेलं सेंटेन्स बरोबर आहे की बी मध्ये की सी मध्ये की डी मध्ये? आपल्याला चेक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिअर म्हटलेलं आहे की आय लाईक माय पपीज. मला माझ्या पपीज आवडतात. एकापेक्षा जास्त आहेत, सो बरोबर आहे. एकापेक्षा जास्त आहेत तर त्यापैकी एक जो आहे तो आहे मॅक आणि दुसरा जो आहे तो मॅट. म्हणजे क्लिअरली कळतंय की दोनच आहेत. क्लिअरली कळतंय की किती आहेत? दोनच आहेत. बट आय लाईक मॅट बेस्ट. आता मॅट आणि मॅक दोघांमध्ये तुलना केलेली आहे की बट आय लाईक, परंतु मला आवडतो कोण? मॅट जास्त आवडतो. आता हा जो मॅट आहे हा मॅटची तुलना कोणासोबत केलेली आहे? तर मॅटची तुलना मॅक सोबत केलेली आहे. दोन मध्ये तुलना आपल्याला पाहायला मिळते. दोन पपीज मध्ये तुलना केलेली आहे आणि दोन पपीज मध्ये जर तुलना केलेली आहे तर मग आपण दोनसाठी सुपरलेटिव्ह डिग्रीची तुलना करत नाही. म्हणजे हा बेस्ट जो आहे हा बेस्ट चुकीचा आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल मित्रांनो? बेटर घ्यावं लागेल. तेव्हा हे सेंटेन्स आपलं करेक्ट होईल. मग आपण जर पाहिलं तर आय लाईक माय पपीज बरोबर, मॅक अँड मॅट बरोबर, बट आय लाईक मॅट बेटर. सो ऑप्शन ए जे आहे हे ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. तसंच जर आपण पाहिलं दुसरं सेंटेन्स तर बेस्ट तर चुकीचाच आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर होणार नाही आणि म्हणून ऑप्शन बी कॅन्सल होईल. पुढे जर आपण गेलो तर आपल्याला हा मच पाहायला मिळतोय. या मचच्या ऐवजी जर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा मोर लिहिला असता, या मचच्या ऐवजी जर कंपॅरेटिव्ह डिग्रीचा मोर लिहिला असता तर आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. परंतु मच लिहिल्याने हे सेंटेन्स चुकीचं आहे. कारण मच काय आहे? पॉझिटिव्ह डिग्री आहे.
आय लाईक माय पपीज मॅक अँड मॅट, आणि मोस्ट जे म्हटलेलं आहे तर मोस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्री येणार नाही, म्हणून ऑप्शन डी कॅन्सल होईल आणि त्या पद्धतीने मग केवळ ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. हा पॉईंट सर्वांना कळाला पाहिजे. काय सांगितलं मी की या ठिकाणी दोन मध्ये तुलना केलेली आहे, एक मॅक आणि दुसऱ्या मॅट मध्ये तुलना केलेली आहे. दोन व्यक्तींमध्ये, वस्तूंमध्ये, प्राण्यांमध्ये तुलना केलेली असेल, सो दॅट्स वाय आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करतो. आणि म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्री जर आपण पाहिले सर्व ऑप्शन्स मध्ये तर केवळ बेटर ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे की जी ऑप्शन ए मध्ये आहे आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. अनेकांमध्ये जेव्हा एकच चांगला असेल, अनेकांमध्ये जेव्हा एकाच्याच क्वालिटी बद्दल आपण बोलणार आहोत आणि तीच सर्वोच्च क्वालिटी असेल तर त्यावेळेस आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करतो, म्हणून या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर होणार नाही मित्रांनो. क्लिअर आहे सर्वांना? पुढचा प्रश्न बघा. The company was sued for breach of contract but it still deny any wrongdoing. सेंटेन्स समजून घ्या काय आहे की द कंपनी वॉज स्यूड. द कंपनी वॉज, कुठली तरी कंपनी आहे, त्या कंपनीला स्यू केलं गेलं. स्यूड केलं गेलं म्हणजे त्याच्यावर खटला चालवला गेला. कोर्टमध्ये केस चालवली जाते ना, तो खटला चालवला जातो. सो द कंपनी वॉज स्यूड, कंपनीवर खटला चालवला गेला फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कारण त्यांनी जो कॉन्ट्रॅक्ट होता तो ब्रीच केला होता, जो कॉन्ट्रॅक्ट होता तो तोडला होता. बट इट स्टील डिनाय, परंतु अजून देखील ते डिनाय करतायत, अजून देखील ते काय करतायत, डिनाय करतायत एनी रॉंग डुईंग, की आम्ही काही रॉंग डुईंग, काही चुकीचं केलेलं नाहीये. मग बघा सेंटेन्स काय आहे की एक कंपनी आहे, त्या कंपनीवर खटला चालवला गेला, वॉज बरोबर आहे, त्यानंतर हा स्यू V1 आणि त्याला डी जोडलेला आहे म्हणजे हा V3, म्हणजे हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्स गेलं की कंपनीवर खटला चालवला गेला फॉर, कशासाठी, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केल्यामुळे. बट परंतु इट जो आहे, इट म्हणजे ती कंपनी, ते जे आहे कंपनी, ते कंपनी स्टील, स्टील काय आहे आता बघा, स्टील जे आहे परंतु अजूनही, स्टीलचा अर्थ काय होतो, अजूनही, अजूनही म्हणजे प्रेझेंट मध्ये आपण म्हणतोय आता की अजूनही, स्टील अजूनही ही कंपनी काय करते तर ही कंपनी डिनाय करते. बघा या इट साठी हा जो डिनाय आहे, हा डिनाय V1 जो आहे या ठिकाणी चुकीचा आहे. एकतर हा आपण V2 घेतला पाहिजे किंवा V1 ला आपण S किंवा ES जोडलं पाहिजे. स्पेशली हा जो डिनाय आहे, हा डिनाय काय झाला पाहिजे, डिनाईज झाला पाहिजे. हा काय झाला पाहिजे, डिनाईज झाला पाहिजे. कारण आपला सब्जेक्ट आता काय होतोय, इट, आणि इट मुळे डिनाय येणार नाही, काय येईल, डिनाईज येईल. आणि म्हणून हा डिनाय शब्द जो आहे तो या ठिकाणी चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल की द कंपनी वॉज सूड फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कारण कंपनीवर कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करण्यासाठी खटला चालवला गेला. बट परंतु इट स्टील, ती कंपनी अजून सुद्धा, आता सुद्धा एनी रॉंग डुईंग, काहीतरी चुकीचं केलं यासाठी काय करते, डिनाय करते, नकार देत आहे. सो ऑप्शन डी आता आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न, ऑनेस्टी इज अ बेस्ट पॉलिसी. एक प्रत्येकाला येणारा हा प्रश्न आहे, उत्तर प्रत्येकाला जमलं असेल की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आपण म्हणत असतो की हा ऑनेस्टीच्या मध्ये हा जो बेस्ट आहे याच्या आधी आर्टिकल द चा वापर केला जाईल. सो ए चुकीचा आहे, ऑप्शन सी विल बी द राईट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 8. द करंट स्टेट ऑफ द लिटरेचर, लिटरेचरची जी करंट परिस्थिती आहे, करंट स्थिती आहे, ऑन द एफिकेसी, एफिकेसी म्हणजे काय, प्रभाव, परिणाम, अंडर कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी, कोणती तरी कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, फॉर इंडिव्हिज्युअल्स विथ जनरलाइज एन्झायटी डिसऑर्डर, की एखादा इंडिव्हिज्युअल असेल आणि त्याला एन्झायटी डिसऑर्डर असेल तर सजेस्ट केलं जात आहे दॅट इट इज अ प्रॉमिसिंग ट्रीटमेंट ऑप्शन, की हे जे थेरपी आहे कॉग्नेटिव्ह थेरपी, हे त्याच्यासाठी एक बेटर ऑप्शन आहे, एक बेस्ट ऑप्शन आहे, एक चांगलं ऑप्शन आहे, प्रॉमिसिंग ट्रीटमेंट ऑप्शन आहे. मग आपण जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी द करंट स्टेट ऑफ द लिटरेचर बरोबर आहे, ऑन द एफिकेसी, अंडर कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी येणार नाही. सो अंडरच्या ऐवजी आपल्याला काय यूज करावं लागेल, ऑन यूज करावं लागेल, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. कारण हे बिहेवियर थेरपी आहे, हे काय आहे, बिहेवियर थेरपी आहे. या बिहेवियर थेरपीचा आणि बिहेवियर थेरपीवर या अर्थाने ऑन हा प्रिपोजिशन बरोबर होईल. सो ऑन जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून हा अंडर चुकीचा राहील. ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 9. द रिच शुड हेल्प द पुअर. आता बघा तुम्हाला सांगितलेलं आहे एडजेक्टिव्ह या प्रकरणामध्ये की रिच नंतर जर तुम्ही पीपल यूज केलं, रिच नंतर जर तुम्ही पीपल यूज केलं किंवा पीपलचा वापर जर करायचा नसेल आणि फक्त रिचच्या आधी जर तुम्ही दचा वापर केला तर हे दोन्ही कसे आहेत, हे दोन्ही सारखे आहेत. याचा दोघांचा अर्थ होणार आहे श्रीमंत लोक. या दोघांचा अर्थ काय होणार आहेत, श्रीमंत लोक होणार आहे. मग या ठिकाणी बघा द रिच म्हटलेलं आहे म्हणजे श्रीमंत लोक. श्रीमंत लोकांनी करायला पाहिजे, शुड काय करायला पाहिजे, मदत. तर श्रीमंत लोकांनी मदत करायला पाहिजे. कुणाची, पुअर लोकांची, गरीब लोकांची. मग एकतर पुअर नंतर पीपल हा शब्द आला पाहिजे. एकतर पुअर नंतर बघा या ठिकाणी पुअरच्या ऐवजी काय यायला पाहिजे, पुअर पीपल यायला पाहिजे, पुअर पीपल यायला पाहिजे. किंवा पुअर पीपल जर वापरायचं नसेल तर या ठिकाणी आपल्याला काय वापरावं लागेल, द पुअर वापरावं लागेल. काय वापरावं लागेल, द पुअर वापरावा लागेल. म्हणजे हा फक्त पुअर वापरून चालणार नाही, तर एकतर पुअर पीपल वापरा किंवा द पुअर वापरा, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. पुअर पीपल म्हणजे गरीब लोक किंवा द पुअर म्हणजे देखील गरीब लोक, दोघांपैकी काहीही आपण वापरू शकतो. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा काय आहे, क्वेश्चन नंबर 10. ही वॉज दॅट अँग्री दॅट ही स्लॅम्ड द बुक ऑन द टेबल. की तो अँग्री होता म्हणून त्याने त्याचं पुस्तक टेबलवर स्लॅम केलं. आता हा जो अँग्री शब्द आहे, अँग्री शब्द काय आहे मित्रांनो, एडजेक्टिव्ह. आणि एडजेक्टिव्हच्या आधी हा जो दॅट घेतलेला आहे हा अननेसेसरी आहे, त्याची काहीही गरज नव्हती. आणि म्हणून ऑप्शन बी जे आहे हे ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. साधा सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 11. आफ्टर वर्किंग सो मच इन द फील्ड्स येस्टरडे डिड यू टूक अ ब्रेक. सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण पास्ट इंडेफिनेट टेन्सचा वापर करतो तेव्हा जर आपल्या वाक्यामध्ये डीड असेल किंवा डिड नॉट असेल तर या डीड किंवा डिड नॉट नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरतो. व्हर्बचा सेकंड फॉर्म वापरला तर तो चुकीचा होतो. व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरला तोही चुकीचा होतो. व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला एस लावलं तरी चुकीचं. आणि व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला जर आयएनजी जोडून आपण लावला तर तोही काय होतो, चुकीचा होतो. या सेकंड सेंटेन्स मध्ये बघा डीड सोबत हा जो टूक वापरलेला आहे हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे, हा चुकीचा आहे. या ऐवजी इथे काय असायला पाहिजे होता, इथे टेक असायला पाहिजे होता, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. परंतु हा टूक V2 असल्यामुळे आपलं सेंटेन्स चुकीचं आहे. आणि म्हणून ऑप्शन ए जे आहे हे ऑप्शन ए या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो. क्लिअर आहे सर्वांना? येस. ग्रामरचे चॅप्टर्स झालेले आहेत का? ग्रामरचे सर्व चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत. त्याशिवाय आपल्याला हे प्रश्न सोडवणं कठीण जाईल. आणि म्हणून तुम्हाला ग्रामर पार्ट ऑफ स्पीच नावाचं जे फोल्डर दिलेलं आहे त्या फोल्डरमध्ये जवळपास ग्रामरचे सगळे 40 लेक्चर्स आहेत. ते तुम्ही व्यवस्थित बघा. 40 लेक्चर्स पाहण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला किती दिवस लागतील, 15-16 दिवस लागतील. एक एक लेक्चर 1-1 तासाचं आहे. आणि त्या पद्धतीने जर आपण दररोज 2 लेक्चर्स जरी पाहिले तर 15-16 दिवसांमध्ये आपले 40 लेक्चर्स कंप्लीट होतात. आणि सगळे 40 लेक्चर्स जर तुम्हाला पाहण्यासाठी वेळ नसेल तर TCS पॅटर्न नावाचं जे फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये पहिलाच फोल्डर तुम्हाला दिसेल सेंटेन्स स्ट्रक्चर्स 120+ रूल्स. 120+ रूल्स नावाचं जे फोल्डर आहे त्यामध्ये 11 व्हिडिओज आहेत. ही 11ची 11 व्हिडिओज जर तुम्ही पाहिली तर त्या ग्रामरचा पूर्ण क्रक्स जो आहे तो 120+ रूल्स मध्ये टाकण्यात आलेला आहे. म्हणजे 40 लेक्चर्स जी आहेत ते 40 लेक्चर्स 11 लेक्चर्स मध्ये त्यांचा क्रक्स जो आहे तो 120+ रूल्सच्या माध्यमातून आपण कव्हर केलेला आहे. म्हणजे ज्यांच्याकडे फारच कमी वेळ आहे त्यांनी ॲटलिस्ट ते 120+ रूल्सची 11 लेक्चर्स बघा, त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा. ते 11 लेक्चर्स जर तुम्ही पाहिली आणि 120 रूल्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलीत तर प्रश्न कोणत्याही प्रकारचा जरी तुम्हाला विचारला तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल. तो प्रश्न एरर डिटेक्शनचा असला, तो प्रश्न फिल इन द ब्लँकचा असला, तो प्रश्न सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा असला तरी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती व्यवस्थितरित्या देता येतील मित्रांनो. फक्त तुम्हाला मेहनत करायची आहे. तुमच्यासाठी थोडे शॉर्टकट तयार केलेले आहे की ज्यांच्याकडे फार कमी वेळ आहे. कारण खूप विद्यार्थी असे असतात
की जेव्हा एक्झाम समोर येते, जेव्हा एक्झाम जवळ येते, तेव्हा ते क्लासेस जॉईन करतात. मग अशा परिस्थितीत त्यांच्याकडे फार कमी वेळ असतो आणि त्या फार कमी वेळामध्ये अधिकाधिक स्ट्रॉंग आपला जो स्कोर आहे तो चांगला आणण्यासाठी मग ते 120+ रूल्स डिझाईन करण्यात आलेले आहे की ॲटलिस्ट तुम्ही ते 120+ रूल्स जरी बघितले आणि तुम्ही थोडी चांगली प्रॅक्टिस जरी केली राहिलेल्या दिवसांमध्ये, तरी यू आर एबल टू आन्सर दिस क्वेश्चन्स. या क्वेश्चन्सचे तुम्ही आन्सर्स देऊ शकतात. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 40 लेक्चर्स ग्रॅमरची आहेत ती बघाच. त्यानंतर TCS पॅटर्न फोल्डरमध्ये वेगवेगळे लेक्चर्स दिलेले आहेत, प्रॅक्टिस लेक्चर्स, ती पण बघा आणि TCS रिव्हिजन लेक्चर्स पण बघा. आता हे रिव्हिजन लेक्चर्स घेण्यामागे काय आपला उद्देश आहे? जेव्हा रिव्हिजन लेक्चर चालू राहील, वेगवेगळ्या प्रश्नांचं मी ॲनालिसिस करेल, तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला जाणीव होईल की एकतर आपण ग्रामरचे 40 लेक्चर कंप्लीट करायलाच पाहिजे किंवा आपण 120+ रूल्स कंप्लीट करायलाच पाहिजे. ते तुम्हाला प्रत्येक दिवशी तुम्हाला रिअलाईज होईल की आपल्याला ते करायचंच आहे. आणि जर लेक्चर घेतलेच नाही आणि दुसरे कंटिन्यू टॉपिक केले की ऑलरेडी झालेले टॉपिक जर पुन्हा कंटिन्यू घेतले असते तर मग पुन्हा तुम्ही त्या 120+ रूल्सकडे गेले नसते. त्यामुळे इथे प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला गरज भासणार आहे की एकतर तुम्हाला 120+ रूल्स जे आहेत ते व्यवस्थित बघायचे आहेत, त्यांची प्रॅक्टिस करायची आहेत, त्यांना समजून घ्यायचं आहे, किंवा मग एकतर ग्रामरची संपूर्ण लेक्चर्स बघायचे आहेत आणि या सर्व क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायचे आहेत. ओके, चला. समाज कल्याणची एक्झाम आहे. येस, 120+ रूल्स करा, बाकीचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा, मॅक्सिमम स्कोर तुमचा येण्यास मदत होईल. Do you want to visit a zoo when you go to अहमदाबाद? जेव्हा तू अहमदाबादला जातो तेव्हा तू झूला व्हिजिट करतो का? आता या ठिकाणी बघा, डू यू बरोबर आहे. डू यू साठी हा वॉन्ट जो आहे तोही बरोबर आहे. त्यानंतर टू घेतलेला आहे, व्हिजिट घेतलेला आहे, परंतु झूच्या आधी हा जो आर्टिकल ए वापरलेला आहे हा चुकीचा आहे. झूच्या आधी आर्टिकल ए चा वापर आपण करत नाही आणि म्हणून ऑप्शन डी जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. कारण झू काय आहे? एकच आहे आणि एका झू साठी आपण आर्टिकल ए चा वापर करत नाही. पुढे बघा, सुमन हॅज बॉट अ ब्लॅक अँड व्हाईट शॉल टू वेअर विथ हर न्यू ड्रेस. की सुमन नावाची कोणीतरी लेडी आहे, तिने एक ड्रेस जो आहे तिच्याकडे जो नवीन ड्रेस आहे त्या नवीन ड्रेस सोबत शॉल परिधान करण्यासाठी, शॉल घालण्यासाठी तिने तिची शॉल घेतलेली आहे, नवीन शॉल विकत घेतलेली आहे. ती कशी आहे? ब्लॅक अँड व्हाईट आहे. आता बघा मित्रांनो, ही जर शॉल असेल, ही जर हाफ व्हाईट आणि हाफ ब्लॅक असेल तर शॉलची संख्या एकच आहे. त्यामुळे आपल्याला काय म्हणावं लागेल? अ ब्लॅक अँड व्हाईट म्हणावं लागेल. आपल्याला काय म्हणावं लागेल? अ ब्लॅक अँड व्हाईट म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? अ ब्लॅक अँड व्हाईट. कारण ती एकच आहे, एकच शॉल जर आहे आणि ती ब्लॅक अँड व्हाईट आहे तर आपल्याला काय म्हणावं लागेल? अ ब्लॅक अँड व्हाईट. परंतु जेव्हा आपण म्हणणार अ ब्लॅक अँड अ व्हाईट, जेव्हा आपण म्हणणार अ ब्लॅक अँड अ व्हाईट, तर याचा अर्थ असा होईल की दोन शॉल आहेत की ज्यापैकी एक शॉल जी आहे ती पूर्ण ब्लॅक रंगाची आहे आणि दुसरी शॉल जी आहे ती व्हाईट कलरची आहे. हा कन्सेप्ट मी तुमचा क्लिअर केलेला आहे आर्टिकल चॅप्टरमध्ये आणि 120+ रूल्स दोन्ही ठिकाणी. सो तुम्ही जर पाहिलं तर या व्हाईटच्या आधी हा जो एक आर्टिकल ए या ठिकाणी घेतलेला आहे हा अननेसेसरी आहे, कारण तिने एक शॉल घेतलेली आहे. आता ड्रेसवर एकच शॉल जी आहे, एकच शॉल ती परिधान करणार आहे आणि ती एक शॉल जी आहे ती कशी आहे? ब्लॅक अँड व्हाईट आहे. त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट म्हणावं लागेल आणि त्या आधी एक कंपल्सरी आर्टिकल ए द्यावा लागेल. परंतु व्हाईटच्या आधी आर्टिकल ए ची गरज भासणार नाही. त्यामुळे हा आर्टिकल ए चुकीचा आहे अँड दॅट्स वाय ऑप्शन सी इज द राईट ऑप्शन. क्लिअर आहे सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. व्हॉट दिस बॉय. आता बघा सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो की जेव्हा जेव्हा आपण बॉयचा वापर करतो त्याच्यासोबत आपण एकतर इजचा वापर करतो किंवा वॉजचा वापर करतो किंवा हॅजचा वापर करतो. आणि यांना जेव्हा प्रश्नांच्या स्वरूपात लिहिलं जाईल तेव्हा आपण यांना इनवर्स करतो, म्हणजे इज बॉय, वॉज बॉय, हॅज बॉय असं म्हणत असतो. परंतु या ठिकाणी बॉयसाठी हा जो वेर वापरलेला आहे हाच मुळात चुकीचा आहे. याऐवजी काय असायला पाहिजे होता? वॉज असायला पाहिजे होता. किती बेसिक एरर आहे. पहिल्याच शब्दामध्ये क्लिअरली आपल्याला एरर पाहायला मिळतोय. पूर्ण सेंटेन्स रीड करण्याची गरज देखील या ठिकाणी नाही आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. टेन्स या प्रकरणामध्ये आपण अभ्यासलेला आहे की कोणासोबत वॉज वापरला जातो, कोणासोबत वेअर वापरला जातो. पुढचा प्रश्न बघा, नोबडी फ्रॉम द गॅदरिंग
ऑफ ऑड पीपल कुड गेस द ॲक्सिडेंट ऑकरिंग ब्लास्ट. आता सेंटेन्समध्ये म्हटलेलं आहे की नोबडी फ्रॉम द गॅदरिंग, की कोणीच नाही फ्रॉम द गॅदरिंग, गॅदरिंगमध्ये म्हणजे जे जमा झालेले लोक होते त्यापैकी कोणीच नाही, ऑफ ऑड पीपल, ऑफ ऑड पीपल की जे ऑड विचित्र लोक होते, कुड गेस, गेस करू शकले, द ॲक्सिडेंट की जो ॲक्सिडेंट आहे, ऑकरिंग ब्लास्ट. आता बघा या ठिकाणी एकतर तुम्ही ॲक्सिडेंट म्हणा किंवा एकतर तुम्ही ऑकरिंग ब्लास्ट म्हणा. दोन्ही शब्द ॲक्सिडेंट आणि ऑकरिंग हे एकत्रित आपण घेऊ शकत नाही. हा, तुम्ही रिव्हर्स करू शकतात की ऑकरिंग ॲक्सिडेंट हॅपनिंग मिस हॅप असं आपण म्हणू शकतो, परंतु ॲक्सिडेंट नंतर ऑकरिंग हा शब्द या ठिकाणी प्रॉपर येत नाही आणि म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न. आय हॅव रेड दॅट अ लेनिंग टॉवर ऑफ पिसा इज अ पॉप्युलर टुरिस्ट अट्रॅक्शन इन द वर्ल्ड. आता बघा आय नंतर हॅव नंतर V3 वापरायला पाहिजे. सो या ठिकाणी हा रेड जो आहे, हा रेड काय आहे, हा V2 पण आहे, V1 पण आहे आणि V3 पण आहे. सो यामध्ये काही अडचण नाही. दॅट अ लेनिंग टॉवर ऑफ पिसा. आता कुठली तरी वस्तूबद्दल बोललं जात आहे. पिसा, पिसा येथील, पिसाच्या आधी काय आहे, ऑफ, आणि ऑफच्या आधी काय आहे, हे लिनिंग टॉवर आहे. मग हे जे लिनिंग टॉवर आहे, हे लिनिंग टॉवर ऑफ मुळे डेफिनेट होईल, म्हणून हा आर्टिकल ए जो आहे हा या ठिकाणी चुकीचा होईल आणि म्हणून आर्टिकल द जो आहे तो करेक्ट होईल. सो हा ए चुकीचा आहे, द बरोबर पाहिजे, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. हे सर्व आपण कुठे अभ्यासलेलं आहे, आर्टिकल आणि 120+ रूल्स मध्ये तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. इवन हे नाउन चॅप्टर मध्ये देखील मी तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. सो 3 ठिकाणी हा नियम, हा कन्सेप्ट आपण पाहिलेला आहे, अभ्यासलेला आहे. पुढे बघा. सीता स्पॉटेड गोल्डन डियर अँड रिक्वेस्टेड राम टू कॅप्चर इट. की सीता स्पॉटेड गोल्डन डियर, की सीता मातेला एक गोल्डन डियर, एक सोनेरी डियर जे आहे, एक सोनेरी हरिण जे आहे ते स्पॉट झालं आणि रामाला रिक्वेस्ट केली टू कॅप्चर इट, कॅप्चर करण्यासाठी. मग बघा हे जे गोल्डन डियर आहे, हे गोल्डन डियर एक स्पेसिफिक आहे, एक डेफिनेट आहे, आणि स्पेसिफिक किंवा डेफिनेट जर असेल तर आपण आर्टिकल द चा वापर करतो, म्हणून फक्त गोल्डन डियर म्हणता येणार नाही, तर आपल्याला काय म्हणावं लागेल, द गोल्डन डियर म्हणावं लागेल. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गोल्डनच्या आधी आर्टिकल द पाहिजे होता, म्हणून ऑप्शन बी जो आहे तो या ठिकाणी एरर आहे, राईट ऑप्शन आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. द कमिटी वॉज डिवायडेड ऑन द इश्यू अँड नेदर साइड वर विलिंग टू कॉम्प्रोमाइज ऑन द कॉम्पेन्सेशन अमाउंट टू बी गिवन. आता या सेंटेन्स मध्ये 2 ठिकाणी एरर आहेत मित्रांनो. एक आहे द कमिटी वॉज डिवायडेड. जर कमिटी डिवायडेड असेल तर आपल्याला कमिटी या कलेक्टिव्ह नाउन नुसार ती जर डिवायडेड आहे तर या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, वर घ्यावं लागेल. सो द कमिटी वर डिवायडेड ऑन द इश्यू, की कमिटी एका इश्यूवर डिवायडेड होती. अँड नेदर साइड वर विलिंग टू कॉम्प्रोमाइज, आणि कोणतीच साइड जी आहे म्हणजे कुठलीही बाजू, इकडची पण नाही तिकडची बाजू, विलिंग टू कॉम्प्रोमाइज, आणि कुठलीही बाजू कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हती. सो या ठिकाणी वरच्या ऐवजी काय असायला पाहिजे, वॉज असायला पाहिजे. सो 2 ठिकाणी एरर आहे, त्यामुळे हा प्रश्न जो आहे हा संदिग्ध आहे. त्यामुळे ज्यांनी जसं जसं एरर, जसं क्वेश्चनचा आन्सर दिला आहे त्या पद्धतीने ते क्लेम करू शकत होते. पुढे बघा. द इन्व्हेस्टिगेशन कंडक्टिंग बाय द रिसर्च टीम. द इन्व्हेस्टिगेशन कंडक्टिंग बाय द रिसर्च टीम म्हणजे रिसर्च टीम द्वारा, रिसर्च टीम द्वारा, बाय द रिसर्च टीम द्वारा द इन्व्हेस्टिगेशन, जी इन्व्हेस्टिगेशन कंडक्ट केली गेली असं म्हटलं जातं. सो द इन्व्हेस्टिगेशन कंडक्टिंग नाही, द इन्व्हेस्टिगेशन कंडक्टेड, द इन्व्हेस्टिगेशन कंडक्टेड बाय द रिसर्च टीम, की द इन्व्हेस्टिगेशन आहे ते रिसर्च टीम द्वारा कंडक्ट करण्यात आली. टीम इल्डेड, इल्डेड म्हणजे त्याचा परिणाम येणे, इल्डेड स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट रिझल्ट, की त्याच्यातनं एक स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट महत्वाचा परिणाम जो आहे तो आलेला आहे. प्रोव्हाइडिंग सबस्टॅन्शियल एव्हिडन्स टू सपोर्ट द हायपोथेसिस. पूर्ण सेंटेन्स जर आपण रीड केलं तर हा जो कंडक्टिंग आहे हाच शब्द या ठिकाणी चुकीचा आहे, की रिसर्च टीम द्वारा जी इन्व्हेस्टिगेशन करण्यात आली, जी इन्व्हेस्टिगेशन कंडक्ट करण्यात आली, आणि त्यासाठी आपल्याला कंडक्टेड असं म्हणावं लागेल. त्यामुळे कंडक्टिंग जो आहे हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. मग ऑप्शन डी जे आहे हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो.
पुढचा प्रश्न बघा, इट वॉज रवी नॉट हिज फ्रेंड्स हू वेर शाउटिंग ॲट लेट आवर्स लेट लास्ट नाईट. आता बघा इथे म्हटलेलं आहे इट वॉज रवी आणि रवी नंतर म्हटलेलं आहे नॉट हिज फ्रेंड्स. आता हे जे नॉट हिज फ्रेंड्स आहे हे नॉट हिज फ्रेंड रवी नंतर आलेले आहे. सो मुख्य सब्जेक्ट मेन सब्जेक्ट जो आहे तो मेन सब्जेक्ट आपला काय होईल मित्रांनो, रवी होईल. आणि रवी हा जर आपला मुख्य सब्जेक्ट आहे तर रवीनुसार आपल्याला वर हा जो वापरावा लागणार नाही, चुकीचा आहे. रवीनुसार आपल्याला वॉज वापरावा लागेल आणि म्हणून हा वर जो आहे हा चुकीचा आहे. जरी असं दिलेलं असलं रवी कॉमा नॉट हिज फ्रेंड्स, रवी कॉमा नॉट हिज ब्रदर्स, रवी कॉमा नॉट हिज एम्प्लॉईज, तर तरी देखील आपण या रवीसाठी इकडे वॉजच घेतला असता, सिंग्युलर व्हर्ब घेतला असता, प्लुरल नाही. त्यामुळे हा जो वेर जो आहे हा वेर या ठिकाणी पूर्णतः कसा आहे मित्रांनो, चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, वॉशिंग्टन इर्विंग्ज रायटिंग करियर स्टार्टेड, की वॉशिंग्टन इर्विंग्सचं रायटिंग करियर जे आहे स्टार्टेड ॲट, ते स्टार्टेड ॲट सुरू झालं द टेंडर एज ऑफ 19. त्यांचं जे करियर आहे, कसलं करियर, रायटिंगचं करियर कधी स्टार्ट झालं, टेंडर एज ऑफ 19 वयामध्ये त्यांनी सुरू केलं. वेन ही जॉईंड हिज ब्रदर पीटर्स न्यूजपेपर, जेव्हा त्यांनी त्याच्या भावाचं जे न्यूजपेपर संस्था होती ती न्यूजपेपरची संस्था काय केलेली आहे, जॉईन केलेली आहे, जिचं नाव होतं द मॉर्निंग क्रॉनिकल. आणि त्या ठिकाणी त्यांनी काय म्हणून काम केलं, ॲज जर्नलिस्ट म्हणून काम केलं. सो बघा जेव्हा एखादा व्यक्ती काही काम करत असेल तर आपण त्याला ॲज अ डॉक्टर म्हणतो, ॲज अ जर्नलिस्ट म्हणतो. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ॲज अ जर्नलिस्ट जे आहे ते जर्नलिस्ट चुकीचं आहे. ॲज आणि जर्नलिस्टमध्ये एक आर्टिकल ए पाहिजे आणि तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. आणि म्हणून जर आपण पाहिलं तर ॲज जर्नलिस्टमध्ये ॲज अ जर्नलिस्ट पाहिजे आणि म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो. आता बघा पुढचा प्रश्न, देर वॉज अ सेइंग दॅट दे आर देअर ओन एनिमीज विथ नेग्लिजिबल रिझन टू बी शेअर्ड. आता सेंटेन्स बघा की देअर वॉज अ सेइंग, अशी कहावत आहे, अशी म्हण आहे, देअर वॉज अ सेइंग दॅट, की किंवा असं म्हटलं गेलं की दॅट दे आर, की ते आहे देअर ओन एनिमीज, ते त्यांचे स्वतःचे एनिमीज आहेत, ते त्यांचे स्वतःचे दुश्मन आहेत, ते त्यांचे स्वतःचे शत्रू आहेत, विथ नेग्लिजिबल रिझन टू बी शेअर्ड, आणि त्यांचं एक रिझन आहे नेग्लिजिबल, दॅट कॅन नॉट बी शेअर्ड. आता जर आपण पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी नेग्लिजिबलचं स्पेलिंग बघा कसं दिलेलं आहे, NEGLIGBLE. सो हे स्पेलिंग जे आहे हे स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे आणि स्पेलिंग जर चुकीचं आहे तर बघा नेग्लिजिबल जर आपण पाहिलं तर ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. आणि तसं जर आपल्याला दिसत नसेल तर आपल्याला इथे ऑप्शन दिलेला आहे की कोणत्या ऑप्शनमध्ये एरर आहे. देअरमध्ये एरर दिसत नाहीये, दे आरमध्ये एरर नाहीये, देअरमध्ये नाही. मग इकडे बघायचं की NEGLEGBLE, बघा हे स्पेलिंग चुकवलेलं आहे म्हणून हा एरर आहे, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल या ठिकाणी. ओके, चला आता बघा पुढचा प्रश्न, कॅन यू मेक शुअर यू हॅव अ करेक्ट ॲड्रेस बिफोर यू स्टार्ट ड्रायव्हिंग. तुला खात्री आहे का की तुझ्याजवळ करेक्ट ॲड्रेस आहे बिफोर स्टार्ट ड्रायव्हिंग, ड्रायव्हिंग स्टार्ट करण्यासाठी, ड्रायव्हिंग स्टार्ट करण्याच्या आधी तुला खात्री आहे का की तुझ्याकडे असलेला ॲड्रेस जो आहे तो करेक्ट ॲड्रेस आहे. आता ॲड्रेस जर करेक्ट आहे तर डेफिनेट ॲड्रेस बद्दल बोललं जात आहे आणि म्हणून आपण आर्टिकल द चा वापर करणार. हा जो आर्टिकल ए या ठिकाणी वापरलेला आहे हा आर्टिकल ए या ठिकाणी चुकीचा आहे आणि म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. सो ऑप्शन सी ज्यांचं उत्तर आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 24, द फूड कंटेनर इज नॉट इनफ बिग टू मीट द डिमांड्स ऑफ द अफेक्टेड पीपल. बघा मित्रांनो लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की हा जो इनफ शब्द आहे, हा जो इनफ शब्द आहे या इनफ शब्दानंतर जर नाउन लिहिलेला असेल तर तो बरोबर आहे, परंतु इनफ शब्दानंतर जर ॲडजेक्टिव्ह लिहिलेला असेल तर तो चुकीचा आहे. मग ॲडजेक्टिव्ह लिहिण्यासाठी आधी ॲडजेक्टिव्ह लिहायचा आणि मग आपल्याला काय करायचं आहे, इनफ लिहायचं आहे. आता हे बरोबर होईल, परंतु तुम्ही जर नाउन आधी लिहिला आणि मग नंतर इनफ लिहिला तर ते काय होईल, चुकीचं होईल. याबद्दल सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला डिग्री या चॅप्टरमध्ये सांगितलेली आहे आणि 120+ रूल्समध्येही हा टॉपिक क्लिअर केलेला आहे. TET टेट ज्या एक्झाम्स होतात त्यामध्ये असा प्रश्न कंपल्सरी आपल्याला विचारला जातो. सो बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं इनफ बिग म्हटलेलं आहे,
सो इनफ जर बिग म्हटलेला आहे, इनफ जर बिग म्हटलेला आहे, तर बघा मित्रांनो, हा बिग जो आहे हा बिग काय आहे, ॲडजेक्टिव्ह. आणि या ठिकाणी बघा इनफ नंतर ॲडजेक्टिव्ह काय होईल, चुकीचा होईल, म्हणजे हे चुकीचं आहे. जर आपल्याला ॲडजेक्टिव्ह वापरायचा असेल तर आधी ॲडजेक्टिव्ह आणि मग इनफ लिहावा लागेल. म्हणजे आपल्याला आधी काय लिहावं लागेल, बिग लिहावं लागेल आणि मग आपण काय लिहिणार, इनफ लिहिणार. आता आपलं सेंटेन्स बरोबर होईल. म्हणजे हे इनफ आणि हा बिग जो आहे तो चुकीचा आहे. इनफ बिग नाही, इथे काय असायला पाहिजे, बिग इनफ असायला पाहिजे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. दॅट्स वाय ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. क्लिअर आहे. आणि शेवटचा प्रश्न, बाय व्हर्च्यू ऑफ द पॉवर गिवन टू द लीडर द फॉलोवर्स एक्सेप्टेड हिज डिसिजन. बाय व्हर्च्यू ऑफ मध्ये हा जो ओ डबल एफ ऑफ आहे हा चुकीचा असतो, हे सगळ्यांना माहिती असेल. ओ सिंगल ऑफ पाहिजे, फक्त ऑफ पाहिजे. म्हणजे हा जो ऑफ आहे हा ऑफ कसा आहे, चुकीचा आहे. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. तर ही होती आजची 25 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स की जी आपण पाहिलेली आहे. त्यांच्यामध्ये जो काही छोटा छोटा पॉईंट आहे, कन्सेप्ट आहे, रूल आहे किंवा एक्सेप्शन आहे, तो देखील मी तुम्हाला समजून सांगितला. अशा प्रकारचे पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवले, प्रॅक्टिस चांगली चालू ठेवली, तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्हाला परीक्षांमध्ये विचारले जातील तेव्हा तुम्हाला त्या प्रश्नांची राईट ॲक्युरेट आन्सर्स जे आहेत ते देता येतील मित्रांनो. त्यामुळे अशा प्रकारचे सेशन्स तुम्ही अटेंड करायला पाहिजे. नो मॅटर वेदर you are attending it in live format or recorded format, but you must attend this kinds of lecture. तुम्हाला अशा प्रकारचे लेक्चर्स अटेंड करायचेच आहेत. तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये करतायत चांगली, लाईव्ह फॉर्मॅटमध्ये करतायत चांगली गोष्ट आहे, परंतु करणं फार महत्त्वाचं आहे. आणि एक्झामिनेशन जशी जशी जवळ येत आहे तसं तसं प्रेशरही वाढतं आणि त्या प्रेशरमध्ये आपला अभ्यासही कधी कधी चांगला होत असतो आणि त्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. परंतु मी तर नेहमीच सांगेल की परीक्षा जवळ येत आहे तेव्हा तर तुम्ही अभ्यास कराच, परंतु तुम्ही असाही अभ्यास जो आहे तो आपला कंटिन्यू ठेवला पाहिजे. जर तुमचं गोल आहे, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, जर तुम्हाला TCS IBPS एक्झामिनेशन क्रॅक करायचे आहे, तर ॲटलिस्ट तुम्हाला 6 ते 7 महिन्यांची तयारी फार महत्त्वाची आहे. आणि त्या 6 ते 7 महिन्यांच्या तयारीमध्ये ॲटलिस्ट 3 ते 4 महिने तुमची प्रॉपर इंग्लिशची तयारी, 3 ते 4 महिने प्रॉपर तुम्ही इंग्लिशला दिले पाहिजे, तेव्हा तुमचा स्कोर जो आहे तो आणखी बेटर होईल मित्रांनो. आणि त्यासाठी हा कोर्स तुमचा 7 महिन्यांच्या व्हॅलिडिटीसह मिळत असतो की ॲटलिस्ट तुम्ही याला 2 वेळेस रिवाईज करू शकतात. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, कोणतेही लेक्चर तुम्ही किती वेळेस बघा, कारण इंग्रजी हा असा विषय आहे की यामध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग तयार करून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि त्यासाठी आपण अनलिमिटेड व्ह्यूज दिलेले आहेत, 7 महिन्यांची व्हॅलिडिटी दिलेली आहे. आणि असा हा कोर्स आपण डिझाईन केलेला आहे की ज्या कोर्सचा सगळ्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे जर त्यांनी मेहनतीची तयारी दर्शवली, सगळे लेक्चर्स व्यवस्थित पाहिले, जेवढे मी तुम्हाला महत्त्वाचे लेक्चर्स सांगितले तेवढी लेक्चर्स जर तुम्ही पाहिली तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आपल्या कोर्समध्ये खूप सारे लेक्चर्स आहेत, परंतु मी नेहमी सांगतो की कोणते लेक्चर्स बघायचे, जे ग्रॅमरचे 40 लेक्चर्स आहेत पार्ट ऑफ स्पीचमध्ये दिलेली ती, आणि 120+ रूल्स जे आहेत 11 लेक्चर्स ती, याच्या आधारावर तुम्ही बाकीची सगळी जी लेक्चर्स आहेत ती सगळी मग प्रॅक्टिसची आहे. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट 11 व्हिडिओ सगळे प्रॅक्टिस लेक्चर्स आहेत की ज्यामध्ये आपल्याला त्या ग्रॅमरचं ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर एरर डिटेक्शनचे 12-13 व्हिडिओज आहेत, ती सर्व तुम्हाला ॲप्लिकेशन बेस आहे की जे तुम्ही ग्रॅमरमध्ये शिकलात किंवा जे तुम्ही 120+ रूल्समध्ये शिकलात त्याचंच ॲप्लिकेशन तुम्हाला एरर डिटेक्शनमध्ये करायचं आहे, त्यांचंच ॲप्लिकेशन तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये करायचं आहे, त्यांचंच बऱ्यापैकी ॲप्लिकेशन आपल्याला इतर जे टॉपिक्स आहेत ज्यामध्ये पॅराजंबल आहे त्यामध्ये करायचं आहे. पॅराजंबलचे स्वतंत्र पॉईंट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, तेही तुम्ही लक्षात ठेवले तर पॅराजंबलचा क्वेश्चन्स तुम्हाला जो आहे तो अवघड जाणार नाही. काही परीक्षांमध्ये पॅराजंबल विचारलं जातं, काही परीक्षांमध्ये पॅराजंबल विचारलं जात नाही. हा झाला संपूर्ण ग्रॅमरचा भाग. आता राहिला पुढचा भाग, तो आहे व्होकॅब्युलरीचा. तर व्होकॅब्युलरीचे सफिशियंट लेक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत, जितके तुम्ही करणार तितका तुम्हाला फायदा होईल. सो आज आपल्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.